महाराष्ट्राच्या परिवहन विभागाच्या मार्फत रिक्षा चालक टॅक्सी चालकांना मराठी ही कंपल्सरी केलेली आहे। याच्यावरती आरोप प्रत्यारोपाची दिशा चालू असताना मीरा भाईंदर शहरामध्ये मनसेच्या बाबत मराठी शिकवणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। काय नेमका पाठीमागे आहे? बघा, सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतला किंवा जे आदेश दिलेले त्याचा मी स्वागत करतो। अरे फार अगोदर व्हायला पाहिजे होतं, उशीर झालाय, परंतु ठीक आहे। आता त्यांनी आदेश काढल्यानंतर काही रिक्षा चालकांचं असं म्हणणं की आम्हाला मराठी येत नाही, तर माझ्या कार्यालयामध्ये ते लोक 200-500 जण आलेले की साहेब आम्हाला मराठी शिकायचं, पण आम्हाला काय मार्ग आहे? तर मी त्यांच्यासाठी मी तुम्हाला टीचर देतो आणि त्या टीचरच्या माध्यमातून आपण नाक्यावर ज्या ज्या नाक्यावर रिक्षा स्टँड असेल, जेव्हा रिक्षा चालकांना मग त्रास नको, त्याच नाक्यावर आपण जाऊन या ठिकाणी मराठी शिकवण्याचं काम करा। आशाताई आमच्याकडे या ठिकाणी आलेले आहेत, ते मराठी सगळ्यांना शिकवत आहेत आणि सगळ्यांची इच्छा प्रामाणिक इच्छा आहे। शेवटी बघत असाल त्यांचा परिवाराचा प्रश्न आहे, त्यामुळे 1 तारखेच्या आतमध्ये जेवढं जास्तीत जास्त शिकता येईल त्या माध्यमातून आम्ही प्रयास करतोय। हे माझ्या युनियनचे सभासद आहेत, काही लोक जुने सभासद आहेत, त्यांना येतो। पण आता आदेश काढल्यानंतर त्यांचं पण असं म्हणणं होतं की साहेब तुम्ही कुठेतरी इनिशिएटिव्ह घ्या आणि याला कुठेतरी पावले पुढे घ्या, जेणेकरून महाराष्ट्र सरकारला कळेल की आम्ही शिकायचा प्रयत्न करतोय। म्हणजे आता प्रताप सरनाईक हे पण मला सांगायचे की त्यांना शिकायची आपण एक संधी द्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून। जे रिक्षा चालक आहे, तुमच्याकडे डाटा आहे, परमिटचा डाटा आहे, लायसन्सचा डाटा आहे, सगळं डाटा आहे, त्यांना आदेश देऊन, कारण तुमच्याकडे व्हॉट्सअपचं सगळ्यांचं कनेक्टेड आहे, त्यांना आदेश देऊन या ठिकाणी विभाग व्हायचे त्या लोकांना पण एक गव्हर्नमेंट तर्फे पण क्लासेस चालू करण्यात यावे, जेणेकरून त्यांना पॅसेंजर बरोबर किंवा नागरिकांबरोबर कसं वागायचं, कसं चालायचं, आपले ड्रेस कोड चांगला असायला पाहिजे, केस त्यांचे व्यवस्थित कापलेले पाहिजे, दाढी केलेली पाहिजे, त्याचं सौजन्य पाहिजे, तोंडात पान नको, कानाला इयरफोन नको, असे भरपूर विषय घेण्यासारखे आहेत आणि गव्हर्नमेंट राबवू शकते। त्या पद्धतीने त्यांनी राबवावे, जेणेकरून रिक्षा चालकांना कमीत कमी त्रास होईल आणि पॅसेंजरला पण कुठेतरी चांगला न्याय मिळेल असं मला तरी वाटतं। असं पण सांगितलं की रोहिंग्या लोकांना इथे परमिट आणि ते भेटतात। नरेंद्र मेहता साहेबांनी एक जबाबदार आमदाराने अतिशय चांगल्या प्रकारचा विषय आणलाय समोर, कळलं की नाही? ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे। नरेंद्र मेहता साहेबांनी गेल्या टायमाला मी बोललो, अर्धवट त्याने माहिती दिली, माहिती दिल्यानंतर